जय महाराष्ट्र. सर्वाला माझा मानाचा जय महाराष्ट्र. एक 2-3 दिवसापासून आपण फेसबुक व्हॉट्सअपवरती एक व्हिडिओ पाहतोय आणि त्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी हॉटेल भाग्यश्री धाराशिव शहरामध्ये या ठिकाणी असलेलं हे हॉटेल, या हॉटेलच्या मालकाला या ठिकाणी 25 तारीख आज आहे, 23 तारखेला हा सिरियस प्रकार घडलेला आहे. 5-6 मुलं त्या ठिकाणी इर्टिगा गाडी घेऊन जामखेड कल्ली मुलं गुन्हेगारी स्वरूपाची या ठिकाणी हॉटेलला भाग्यश्रीला जेवायला आली. हे हॉटेल चालवणारी जी मुलगी आहे ती बार्शी तालुक्यातील सौंदर्य आमच्या गावची सुभराव लोखंडे यांची मुलगी आहे. हे दलित कुटुंब या ठिकाणी हमालीपासून ते आज हॉटेल व्यवसायापर्यंत या ठिकाणी आपल्या कष्टानं पोहोचलेला आहे. या नागेश विकास मडके या तिच्या पतीला 23 तारखेला संध्याकाळी जेवायला या ठिकाणी हॉटेल भाग्यश्रीमध्ये 5-6 जण आले. ड्रायव्हरच्या तोंडाला ते बांधलेला ज्या मास्क बांधतो त्या पद्धतीनं होतं. जेवण वगैरे केल्यानंतर या ठिकाणी त्या मालकाला नागेशला सांगितलं की आम्हाला सेल्फी तुझ्याबरोबर काढायचा आहे. ते सगळे गाडीत बसलेले होते, गाडी चालू होती. जसं काचतनं आपण नाही का काच खाली घेऊन सेल्फी काढतो त्या पद्धतीनं त्यानं कारण समजू शकलेलं नाही, परंतु त्या ठिकाणी त्याला सेल्फी काढण्याच्या हेतून घेतलं. त्याचा हात आतमध्ये असताना काच आवळून घेतली आणि तसाच फरफडत त्याला या ठिकाणी 4 ते 5 किलोमीटर त्याला नेलाय. म्हणजे जीवे मारण्याच्या हेतून या ठिकाणी नेलेला आहे. त्याला जबरदस्ती त्या पुलावरती मारहाण केली. त्याचा गळ्यातली चेन 1 तोळ्याची त्या ठिकाणी म्हणजे काढून घेतली आणि त्याला जेवे ठार मारण्याची धमकी देऊन या ठिकाणी हे नराधम जामखेड खल्ले होते. 5-6 मुलं आहेत. त्या CCTV मध्ये सगळा थरारक प्रकार आलेला आहे. मीडियावरती चालू आहे, व्हॉट्सअप फेसबुकला चालू आहे. आणि एक माजी पोलीस इन्स्पेक्टर या नात्यानं, एक शिवसेनेचा कार्यकर्ता या नात्यानं आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये खासदारकीला आम्ही या ठिकाणी निवडणुकीला उभा होतो आणि त्या भागातली ही घटना असताना शहर पोलीस स्टेशनचे PI यांना आम्ही फोन लावला की 3 दिवस होत आले, तुम्ही तक्रार दाखल का करत नाही. त्यांनी सांगितलं की काय वस्तू किमती ऐवज वाढवून सांगतायत. आम्ही म्हणलं तसं होणार नाही, जे गेलंय तेच सांगणार ते. आणि त्याचा एवढा मोठा प्रकार एवढा मोठा मीडियाला चालू असताना तुम्ही त्याचं काय म्हणतात त्याची गांभीर्य कमी करणे, गुन्ह्याचं मिनिमाइज करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी काम करू नका. आम्ही IG SP नाही, माननीय एकनाथजी शिंदे साहेब नाही, गृहमंत्र्यापर्यंत जाऊ. तुम्हाला गुन्हा दाखल करून घेणं आवश्यक आहे. हे बंधनकारक असताना तुम्ही जाणून बुजून कुणाला तरी गुन्हेगाराला वाचवण्यासाठी आणि कुणाच्या तरी दबावापोटी त्या ठिकाणी काम करत आहात. तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल. आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक धाराशिव साहेब यांना आमची विनंती आहे. 3-3 दिवस गुन्हे दाखल होत नाही दरोडेसारखे. याला जीव घेण्याचा प्रकार 307चा प्रकार असताना एखाद्याला सेल्फी काढायचं म्हणजे काचेमध्ये हात अडकवून असाच गाडीमध्ये 5 किलोमीटर फरफडत घेऊन गेला जातो. आणि तरी सुद्धा तुमचे पोलीस इन्स्पेक्टर त्या ठिकाणी गुन्हा दाखल करायला एवढा वेळ लागतो. काय तुम्हाला अडचण काय? पोलिसानं कायद्यानं काम केलं पाहिजे. दलित महिला आहे, दलित कुटुंब आहे आणि दलितावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणं हे सर्वसामान्य कार्यकर्त्याचं काम आहे. आणि असं असताना तुम्ही जाणून बुजून या कुठंतरी दबावाला बळी पडून या ठिकाणी वरिष्ठांना उत्तर द्या. तुम्हाला काय द्यायचं उत्तर? त्याला घाललाय गुन्हा घाललाय काय, पोलिसांनी केलाय काय गुन्हा? यामुळं तुम्ही ताबडतोब तो गुन्हा दाखल करा, अन्यथा याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. हे माझ्या घोळवेवाडीचे तुम्ही इथल्या बार्शीतले इन्स्पेक्टर आहे म्हणून सांगता आणि तुम्ही बार्शी तालुक्याचं नाव या ठिकाणी बदनाम करायचा प्रयत्न करता. हे काम असं पोलिसांचं नाही आहे. एका दलित महिलेला 3 दिवसापासून तुमच्याकडे हेलपाटे घालावे लागतात. तुम्ही तक्रार लिहून घेत नाही आणि तिला NC घेतो म्हणून सांगता. NC म्हणजे काय?
त्याला 5 किलोमीटर फरफडत नेणं, गाडीत म्हणजे काचेला अडकून असाच नेणं, तिचा चेन काढून घेणं, अमकं करणं, म्हणजे त्याला मारहाण करणं, एनसी मध्ये बसतंय. कोणता कायदा आहे तुमच्याकडे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घटनेनं दिलेल्या अधिकारान्वये जर फिर्याद आला तर तुम्हाला फिर्याद घेणं आवश्यक आहे. आणि तुम्ही जर ती फिर्याद घेत नसाल, मग आम्ही माजी पोलीस इन्स्पेक्टर मी भाऊसाहेब आंदरकर एससीबी पुणे ग्रामीण, मी पोलिसाच्या विरुद्ध कधीही बोलत नाही. तुम्हाला फोन केला असताना सुद्धा त्या महिला भगिनीला न्याला त्या फिर्यादीला दाब देताय आणि एनसी घेतो म्हणून सांगता, ही सांगू नको, ते सांगू नको, चैन गेली म्हणू नको, मारहाण झाली म्हणू नको, उचलून नेला म्हणू नको. म्हणजे काय हो? तुम्ही कायद्याचे रक्षक आहात, भक्षक नाही. आणि यामुळेच ते गवळी साहेब म्हणतात तसं गुन्हेगारी वाढत चाललेले आहे. तुम्हाला पाठीला घालायचं काय कारण आहे? सीसीटीव्ही मध्ये सगळा काय ते मॅटर आहे ते खोटं आहे का? सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे. आणि असं असताना पोलीस अधीक्षक साहेब ह्या पीआयला ताबडतोब निलंबित करा शहर पोलीस स्टेशनच्या, आणि ताबडतोब तो गुन्हा दाखल करा. आणि जर गुन्हा खोटा असेल तर फिर्यादीला काय करायचं ते करा. परंतु याचा अर्थ असा होत नाही गोरगरीब जनतेची, माझ्या दलित महिला भगिनीची फिर्याद घ्यायचं नाही असं होणार नाही. हे प्रकरण वाढेल एवढं लक्षात घ्या. मी आत्ताच एकनाथ शिंदे साहेबाला फोन लावतो आणि फडणवीस साहेबाला, गृहमंत्री साहेबांकडे आता मेल पाठवतो. तक्रार घेणं काम आहे तुमचं, एवढाच या ठिकाणी त्या पीआयना सांगतो.